ए नावाचा जो व्यक्ती आहे ए, हा ए नावाचा व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करत आहे? 5 दिवसात. हो, ए एक काम, त्या शब्दाकडे लक्ष पहा, 5 दिवसात पूर्ण करतो, लिहिलं. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 4 दिवसात. ठीक, 4 दिवसात. हा, बी तेच काम 4 दिवसात पूर्ण करतो, लिहिलं. ए एक काम 5 दिवसात, बी तेच काम 4 दिवसात पूर्ण करतो, मान्य आहे. पण यावेळेस आपल्याला ए रोज म्हणजे दररोज किती तास काम करत आहे? 8 तास. यावेळेस आपल्याला असं नाही म्हटलं की ए एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 4 दिवसात पूर्ण करतो. शब्दाकडे लक्ष द्या, पहा. ए एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 4 दिवसात पूर्ण करतो. जर एवढंच वाक्य असतं तर आपण असं 5 आणि 4 घेऊन मग काय काढला असता? लसावी. पटत आहे? ठीक. म्हणजे याचा अर्थ काय होते? शब्दाकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा होते की ए एका दिवसाला बरोबर 8 तास काम करत असेल तर बी सुद्धा एका दिवसाला 8च तास काम करते, असं समजल्या जाते. समजा एला जर एका दिवसाला, समजा एची ड्युटी आहे 10 वाजता सुरू होते, 6 वाजता संपते, 8 तास. बी ची पण सेम ड्युटी, 10 वाजता सुरू होते, 6 वाजता संपते, 8 तास. मग असं करून ए 5 दिवसात पूर्ण करते, बी 4 दिवसात पूर्ण करते. मग त्या कंडिशन मध्ये आपण 5 आणि 4चा लसावी काढून खाली काय लिहिलं असतं? काम. पटलं? ठीक. पण आता इथं असं नाही आहे. पटत आहे? ठीक. असंही असं ना एखाद्या गणितात की ए नावाचा व्यक्ती येत आहे, फक्त 2 तास काम करून राहिला आणि तो 10 दिवस लावत आहे. 2 तास काम करत आहे, तो 10 दिवस लावत आहे. आणि बी तेच काम एका दिवसाला 10 तास काम करून 2 दिवसात कंप्लीट करत आहे. लक्षात येत आहे? ठीक. म्हणजे आपल्याला असं डायरेक्ट या गणितात लिहिता येत नाही. ठीक आहे? हो, ए रोज 8 तास काम करत आहे, म्हणजे ए नावाचा व्यक्ती 8 तास काम करत आहे आणि काम 5 दिवसात पूर्ण करत आहे. 8 तास एका दिवसाला काम करून 5 दिवसात पूर्ण करत आहे, म्हणजे तो 8 पंच 40 तास काम करत आहे. किती तास? 40 तास. ए नावाचा व्यक्ती 40 तास काम करून पूर्ण काम कंप्लीट करत आहे, असं म्हणू शकतो आपण. तेच काम बी नावाचा व्यक्ती दररोज 6 तास काम करून 4 दिवसात संपवत आहे, बरोबर आहे? हा, मग 6 चूक 24 तास. मग असं म्हणू शकतो आता आपण. हा, मग आता काय म्हणू शकतो? ए एक काम 40 तासात पूर्ण करते, तेच काम बी 24 तासात पूर्ण करते. आता लिहू शकतो आपण. आता काय लिहू शकतो? तर ए पूर्ण एक काम 40 तासात, बी पूर्ण तेच काम 24 तासात, असं लिहू शकतो. मग आता 40 आणि 24चा काय घेऊ? लसावी. ठीक आहे? ओके. मग आता 40 आणि 24चा काढू लसावी. दोघालाही भाग जाते 8 न, है ना? 8 पंच 40, 8 त्रिक 24, 8 पंच 40, 4 त्रिक 12, 120. आपल्या गणिताचा लसावी आहे 120. मग 40 किती? 120 त्रिक 4 त्रिक 12, 40 गुणेला 3, पण 24 किती? 5. झालं इथपर्यंत? ओके. आता शब्दाकडे लक्ष देऊ. ए 120 खुर्च्या 40 तासात पूर्ण करते, म्हणजे 1 तासाला बनवते तो 3 खुर्च्या. आणि बी 120 खुर्च्या 24 तासात पूर्ण करते, म्हणजे एका तासाला बनवते 5 खुर्च्या. दोघंही एकत्र आले, है ना? दोघंही एकत्र आले, ए आणि बी. तेच काम 120 खुर्च्या, हा बनवते 3, हा बनवते 5, एका तासाला खुर्च्या तयार होईल 8. पडत आहे? 8. मग 120 भागेला 8 किती? 15. 15 8 120. पण हे 15 काय होय? तास होय का दिवस होय? तास. कारण इथं तास, इथंही तास, तर इथं सुद्धा काय निघल? तास. ओके. ठीक. म्हणजे दोघंही जर, शब्दाकडे लक्ष, दोघंही जर एकत्र कामावर आले तर पूर्ण काम कंप्लीट होते 15 तासात.
ठीक आहे, 15 तासात. पण आपल्याला काय विचारलं, त्या दोघांनी दररोज 3 तास काम केलं. त्या दोघांनी दररोज 3च तास काम केलं, तर काम किती दिवसात पूर्ण होतील असा प्रश्न आहे. मग असं समजा की दोघेही है ना पहिल्या दिवशी कामावर आले, 3 तास काम केलं. दुसऱ्या दिवशी कामावर आले, 3 तास काम केलं. तिसऱ्या दिवशी कामावर आले, 3 तास काम केलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, किती तास झाले? 9 तास. अजून चौथ्या दिवशी कामावर आले, 3 तास काम केलं. 5व्या दिवशी कामावर आले, 3 तास काम केलं. 1 2 3 4 5 5 त्रिक 15 तासात काम पूर्ण झालं. पटत आहे? आणि 15 तासात काम पूर्ण करते म्हणजे त्यांना लागले किती दिवस? 5 दिवस. म्हणून आपण असं म्हणू 15/3 बरोबर पूर्ण काम करण्यास त्यांना किती दिवस लागतील? 5 दिवस. समजलं? घ्या मग गणित असं आता की ए हा दररोज 9 तास काम करून काम कंप्लीट करत आहे 7 दिवसात. मग याच आधारे आपण काय म्हटलं? 9 7 63 तास. इथपर्यंत तर ठीक आहे, तास इले. आणि 7 सकम 42 तास. म्हणजे काय म्हणताय ते आता, ए पूर्ण काम करते 63 तासात, तेच काम बी पूर्ण करतो 42 तासात. मग आपल्याला पूर्ण काम माहित आहे, म्हणून मग आपण आता काय लिहितो? ए पूर्ण काम करतो 63 तासात, तेच काम बी करतो 42 तासात. ठीक, काय घेऊ मग? लसावी. मग 63 आणि 42 चा घेऊ लसावी. मग 63 आणि 42 दोघाला कितीनं भाग जाते? 7 न. 7 किती? 63. 7 सकम अजून जात असेल ना 3 न. 3 न पुन्हा भाग जाते. 3 त्रिक 9, 3 2 6. ठीक आहे, ओके. आता सर्वांचा गुणाकार म्हणजे काय? मग लसावी. मग 7 त्रिक 21, 21 2 42, 42 गुणेला किती? 3, 3 2 6 आणि 4 त्रिक 12, 126. लसावी आला 126. ठीक, आता 63 किती 126 होईल? 2. ठीक आहे, चालेल. आणि 42 किती? त्रिक. आताच पाहिलं ना आपण, 42 गुणेला 3 126. मग 63 तासात काम पूर्ण करते, मग एका तासाला किती खुर्च्या बनवते? 2. हा बी 42 तासात काम पूर्ण करते, एका तासाला बनवते 3 खुर्च्या. दोघांनी जर एकत्र काम केलं, मग ए आणि बी हे दोघं लोक एकत्र कामावर आले, तेच काम म्हणजे 126 खुर्च्या. 3 आणि 2 एका तासाला तयार होईल 5. मग आपण काय करू? 126/5. निशेष भाग जात नाही. मग 126/5 काय होईल? पण तास. एवढ्या तासात काम कंप्लीट होईल. राहू द्या, एवढंच कशाला पॉइंट मध्ये आणायचं? ठीक, ओके. काम कंप्लीट झालं 126/5 तासात. ठीक, मग ते दररोज एका तासाला किती म्हणजे एका दिवसाला किती तास काम करून राहिले? 8.205 तास काम कंप्लीट होत आहे एवढ्या तासात. मग किती दिवस लागतील? तर किती दिवस लागतील? तर 126/5 ला है ना 8.205 तासानं भागून टाकू. मग आता 8.205 तास म्हणजे 8 45 आणि 2 42/2 ने भागून टाकू. 42/5 ने है ना 42/5 झालं. आपण काय केलं होतं मागच्या गणितात? 15 तास निघालं होतं, त्याला 3 तासानं भागलं होतं. 15/3 म्हणून किती दिवस? 5 दिवस. आता एवढं तास आलं, या तासला या तासनं भागून टाकू, काय भेटून? दिवस, है ना. ठीक, मग आपण काय करतो? 126/5 गुणिला 5/42. इथं भागाकाराचा घेतो गुणाकार आणि याचा घेतो व्यस्त. सरळ सरळ 5 5 काय होते? कॅन्सल. आणि 42 त्रिक
126 है ना, म्हणून त्यांना किती दिवस लागेल? 3 दिवस. म्हणून तेच काम पूर्ण करण्यास दोघाला किती दिवस लागतील? तर 3 दिवस. ठीक, लिहा. ए एक काम पूर्ण करतो 45 दिवसात, बी तेच काम पूर्ण करतो 40 दिवसात. असं आहे. ठीक. ए एक काम पूर्ण करतो 45 दिवसात, बी तेच काम पूर्ण करतो 40 दिवसात. ज्याच्या खाली त्याचीच कार्यक्षमता लिहायची, नाही तर उत्तर चुकते. हा, ठीक. 45 आणि 40चा काढला लसावी, किती? 360. ठीक आहे. आता लसावी कसा काढायचा प्रत्येकाला माहित आहे ना. ठीक. मग 45 किती? 8 आणि 40 किती? 9. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ही मेथड तर आता क्लिअर झाली. म्हणजे ए एका दिवसाला 8 म्हणजे 8 काम पूर्ण करते, बी एका दिवसाला 9 खुर्च्या पूर्ण करते, एवढं समजते. दोघांनी एकत्र काम केलं ना, म्हणजे कामावर दोघही आले. ए नावाचा व्यक्ती पण आला, बी नावाचा पण व्यक्ती आला, है ना. ठीक. असं गणित आहे. दोघांनी एकत्र काम सुरू केले. हो, दोघं एका दिवसाला 17 खुर्च्या बनवते. हो, दोघं एका दिवसाला 17 खुर्च्या बनवते. ते दोघं किती दिवस काम करते? दिलाय काय? नाही. बरं, किती काम करते? दिलाय काय? नाही. म्हणजे काहीच माहित नाही ना. फक्त एवढं माहित आहे, मी गणित शिकवता, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. मग सर अजून एकदा सांगा, असं म्हणते जे आता लिहित आहे, है ना. ठीक. म्हणून शिकवताना लक्ष द्या. ठीक, प्लीज. दोघं एकत्र आले, एका दिवसाला 17 खुर्च्या बनवल्या, पण आपल्याला हे माहित नाही त्या दोघांनी किती दिवस काम केलं एकत्र, हेही माहित नाही गणितात. बरं, किती काम केलं हेही माहित नाही गणितात. फक्त एवढं म्हटलं की त्या दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. काही दिवसानंतर एक काम सोडून निघून गेला. तोच प्रश्न आहे की ए किती दिवसानंतर काम सोडून गेला किंवा ए ने किती दिवस काम केले, हाच प्रश्न आहे. ओके, ठीक. काही दिवस दोघांनी एकत्र काम केलं, मान्य आहे. 2 दिवस असन, 3 दिवस असन, 5 दिवस असन, 15 दिवस असन, है ना, दोघांनी एकत्र, पण माहित नाही. पण आता उदाहरणार्थ लक्ष द्या, या दोघांनी काहीतरी दिवस एकत्र काम केलं. समजा उदाहरणार्थ 2च दिवस एकत्र काम केलं, तर 2 दिवस, एका दिवसाला 17 खुर्च्या, असं 17 दोणे 34 खुर्च्या तयार होईल ना. जर उदाहरणार्थ दोघांनी 2 दिवस काम केलं तर किती खुर्च्या तयार झाल्या? 34. म्हणजे जेवढे दिवस काम केलं त्या हिशोबानं इथं काम करण ना ते काही ना काही. मग काम सोडून ए निघून गेला. मग या दोघांनी एकत्र काम केलं. समजा उदाहरणार्थ दोघांनी एकत्र 60 खुर्च्या बनवल्या. समजा 60 खुर्च्या बनवल्या नाही गणितात, पण उदाहरणार्थ 60 खुर्च्या बनवल्या. ओके, ठीक. मग ए सोडून गेला. मग आता उर्वरित काम, मग आपण उर्वरित काम कसं काढतो? 360 भागेला 60 पडलं, म्हणजे किती खुर्च्या बनवल? 300. कोण? बी. असं दिला ना गणित. गणित कसं आहे? उर्वरित काम कोण कंप्लीट करत आहे आता? बी. मग आपण उर्वरित काम कसं काढतो? 360 भागेला 360 वजा 60 किती? 300 खुर्च्या. कोण बनवल्या? बी न. पण आता आपल्याला हेही माहित नाही ना कन्फर्म. ठीक आहे, म्हणजे याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं म्हणून आपण हे अजिबात घेऊ शकत नाही, कारण दोघांनी एकत्र किती काम केलं, किती दिवस केलं, काहीच माहित नाही. काय माहित आहे? जेवढं काही काम केलं असन दोघांनी मिळून, ते सोडून राहिलेलं काम कोण केलं? बीने. मग आपल्याला बी बाबतीत माहित आहे, पहा की बीने उर्वरित काम किती दिवसात कंप्लीट केले? 23 दिवसात. बी बद्दल माहित आहे, बी काम करतो 23 दिवसात. राहिलेलं बरं, त्याच्याही बाबतीत माहित आहे आपल्याला. बी एका दिवसाला किती खुर्च्या बनवतो? 9 खुर्च्या. एका दिवसाला 9 खुर्च्या बनवतो बी.
है ना, म्हणजे त्यानं किती राहिलेलं काम केलं असं, तर 9 त्रिक 2707, हातचे 2, 9 दोने 18, 18 आणि 2 20, म्हणजे त्यानं 207 खुर्च्या शिल्लक राहिल्या होत्या उर्वरित, त्या कंप्लीट केल्या. कोण? बी न. किती दिवसात? 23 दिवसात. म्हटलं ठीक. मग काम तर पूर्ण झालं, काम पूर्ण झालं. मग या दोघांचा डिफरन्स है ना, हा वय त्या दोघांनी एकत्र काम केलं, ए आणि बी न, है ना. मग ए आणि बी न एकत्र है ना किती खुर्च्या बनवल्या, तर 360 मधून 207 मायनस करू. ठीक. 10 तून 7 गेले किती? 3. 1 दिला. 6 मधून 1 गेला 5 आणि 3 मधून 2 गेला 1. 153 खुर्च्या. 153 खुर्च्या दोघांनी बनवल्या, ए आणि बी न. तसे ए आणि बी एका दिवसाला किती खुर्च्या बनवते? 17. म्हणजे 153 भागेला 17. 9. पडलं? ठीक. म्हणजे आता 9 दिवस, कारण इथं दिवस आहे, इथेही दिवस आहे, हे दिवस आहे, म्हणून उत्तर किती? 9 दिवस. पहा ना, 153 भागेला 17 म्हणजे 17 गुणेला 9. पहा, 9 7 63 3 6, 9 1 9, 9 6 15, किती? 153. म्हणजे दोघांनी एकत्र काम केलं 9 दिवस. याचाच अर्थ एक काम सोडून कधी गेला? 9 दिवसानंतर. पडलं? आणि तोच प्रश्न आहे, ये किती दिवसानंतर काम सोडून गेला, तर ये किती दिवसानंतर? मग 9 दिवसानंतर. समजलं? ठीक. घ्या मग. ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बरोबर आहे. ए 10 दिवसात काम पूर्ण करतो. तेच काम बी 15 दिवसात पूर्ण करतो. ओके. ठीक. तेच काम बी 15 दिवसात पूर्ण करतो. मग आपण सगळ्यात पहिले 10 आणि 15चा काय घेऊ? लसावी, जो किती येते? 30, है ना. ठीक. 10 15चा लसावी आला 30. ओके. ठीक. 30. आता 15 दोने 30, 10 त्रिक 30. ओके. इथपर्यंत 10 त्रिक 30, 15 दोने 30. ही आपली मेथड काय सांगते की ए एका दिवसाला 3 खुर्च्या बनवते, बी 2 खुर्च्या बनवते एका दिवसाला. ठीक आहे. आता दोघांनी एकत्र काम सुरू केले, है ना, पण काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी हे काम सोडून निघून गेला. हे काम सोडून निघून गेला. काम पूर्ण कधी होते? त्याचे 2 दिवस आधी. म्हणजे काय? काहीच माहित नाही. पण जेवढ्या दिवसात काम पूर्ण झालं असतं त्याच्या 2 दिवस आधी हे काम सोडून निघून गेला. ओके. ठीक. म्हणजे पहा, पहिली गोष्ट तर काम केव्हा पूर्ण होईल ते काढू आपण. जर याच हिशोबाने चालले असते, दोघही जण जर एकत्र कामावर आले असते, तेच काम 30 खुर्च्या, 3 आणि 2 5, 30 भागेला 5 काम पूर्ण व्हायला लागले असते 6 दिवस. समजलं? काम पूर्ण झालं असतं 6 दिवस. पण 6 दिवस दोघांनी एकत्र काम केलं नाही. काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी. मग 6 मधून 2 गेले 4, म्हणजे दोघांनी एकत्र काम केलं 4 दिवस. असं समजते ना? काम पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी, है ना, 2 दिवस आधी, म्हणून दोघांनी एकत्र काम केलं 4 दिवस. आणि तसं एकत्र एका दिवसाला बनवते 5 खुर्च्या. काम केलं त्या दोघांनी एकत्र 20 खुर्च्या. आता 2 दिवस आधी एक काम सोडून निघून गेला, तर उर्वरित काम, आता उर्वरित काम किती असेल? 30 मधून 20 गेले किती? 10. ह्या 10 खुर्च्या आता बी किती दिवसात बनवेल? तर एका दिवसाला 2, है ना. ठीक. तर 10 भागेला 2, बी ला किती दिवस लागल? 5 दिवस. पडलं? ठीक. घ्या मग. एक काम 20 दिवसात आणि वाय किती दिवसात आहे? 30 दिवसात. आता 20 आणि 30चा काय घेतला? लसावी. किती? 60. 20 त्रिक 60 आणि 30 दोने 60. ओके. इथपर्यंत
दोघांनी एकत्र काम सुरू केलं तर काम तर पूर्ण होईलच ना, कामाला सुरुवात केली शेवट तर असणच आहे ना ते. मग दोघांनी जर एकत्र काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण होते? 3 आणि 2 5. या दोघांची बेरीज करतो आपण गुणाकारने. 60 भागेला 5 काम पूर्ण झालं असतं 12 दिवसात. हे आपल्याला समजते काम पूर्ण झालं असतं 12 दिवसात. पण काम पूर्ण होण्याच्या 8 दिवस आधी म्हणजे 12 मधून 8 गेले, 12तून 8 गेले, किती राहिले? 4. म्हणजे दोघांनी एकत्र काम केलं 4 दिवस. तसं एका दिवसाला बनवते 5 खुर्च्या, 4 पंच 20 है ना. 20 खुर्च्या एकत्र तयार केल्या. आता कोण सोडून गेला? X, कारण X आजारी पडला है ना. हा, X सोडून गेला. आता राहिलेलं काम Y. 60 मधून 20 गेले, किती राहिलं? 40. किती दिवसात पूर्ण करेल? तसा Y एका दिवसाला 2 म्हणून 40 भागेला 2 किती? 20. म्हणून Y राहिलेलं काम कंप्लीट करेल 20 दिवसात. क्लिअर?